लखनौ येथील विकासनगर परिसरात बुधवारी झोपडपट्टीत भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे। या आगीत 2 लहान मुली वय अनुक्रमे 2 वर्षे आणि 2 महिने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आगीने संपूर्ण झोपडपट्टी भस्मसात केली असून सुमारे 250 कुटुंबे बेघर झाली आहेत। घटनेनंतर प्रशासनाने काही नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवले तर अनेकांना मोकळ्या जागेत रात्र काढावी लागली। स्थानिक महिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की काही श्रीमंत शेजाऱ्यांनी झोपडे हटवण्यासाठी यापूर्वी धमक्या दिल्या होत्या आणि ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली असावी। दरम्यान अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली असून पीडितांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना पसरली आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।